शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मदत, वादळी वारे, गारपीट, अवकाळी पाऊस, नुकसान भरपाई त्वरित मदत देण्याचे आदेश. होय, या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. त्यांनी म्हटलं की वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी. राज्यात मे आणि जून 2026 दरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपीटमुळे अनेक शेतकऱ्यांच्या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मंत्रालयात आयोजित बैठकीत या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. नेमकं त्यांनी काय म्हटले ते पुढे पाहूया. तर राज्यातील 27 जिल्ह्यांमधील सुमारे 61,004 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यामध्ये 18,121 हेक्टर क्षेत्र केळी पिकाखालील आहे. विशेषतः जळगाव, बुलढाणा, सोलापूर, पुणे, अकोला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मी संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले आहे की पंचनामा लवकरात लवकर आणि अचूकपणे पूर्ण करावेत. विमाधारक तसेच विमाविहीन शेतकऱ्यांच्या नुकसानाची नोंद काटेकोरपणे घ्यावी. आवश्यकतेनुसार ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वेक्षण पूर्ण करावे आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया गतिमान करावी. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना वेळेत मदत मिळावी आणि दिलासा देण्यासाठी कार्यवाही तातडीने व्हावी, यासाठी कृषी महसूल विमा यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबतही चर्चा झाली असून कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कार्यशाळा आयोजित करून त्यावरील उपाययोजना निश्चित करण्यात येतील. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे आणि प्रत्येक बाधित शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.